बाई लई थकवा आलाय, डोकं असं दुखू राहिलंय. त्याच्यामुळे घेतलं झोपून. म्हणले जरासं झोपावा, झोपल्यावर तरी जरासं बरं वाटेल. पण काच नुसतं फुनफुन फुनफुन करून राहिलं डोकं. झोप लागना, कामाचा पसारा पडलाय. गोळ्या आणायला जावं लागत का काय? अरे देवा, थोडीशी पडूनच घेते बाई. अहो कोण आहे? दार उघडच आहे, या मधी. एक तर माना डोकं दुखू राहिले. कोण आहे बरं? मेवणी तर लई गार झोपली. असं काय थंडी बदली काय हिला? बया दाजी, तुम्ही अशा अचानक कस काय आले? अचानक असं आलो. हा आलो होतो इथं, काम होतं थोडं. हा का? त्या दिवशी साडूचा फोन आला होता. हा ते म्हण कुठं बाहेर जायचंय. अहो ते 8 दिवस झाले हं. जायले. कंपनीने त्यांना पाठवलं ना. हा, हा. 15 दिवस पाठवले, 8 दिवस झाले जाऊन. हा. आता अजून 8 दिवसांनी येतील ते. हा मग ते मला म्हणच मी आलोय. काय म्हणले दाजी? काय नाही ते साडूचा फोन आला होता ना. हा म्हणे जर तिकडे गेले तर हा. मेवणी एखादा गारका मारा बाबा. हा का? हा मग म्हणून आलो गारक्याला. अहो दाजी, भया मी बसले तुमच्याशी बोलत. तुम्हाला काय पाणी बिणी देऊ का दाजी? जाग बस. हा नाही ताई बरी आहे ना? हा बरी. मंगी ना? हा मंगी बरी. बर बर. बाकी काय चाललं? पोरं सोरं बरे आहे ना? पोरं सोरं बरी. हा हा. अहो दाजी, काय झालं मला कामावरलं आणि असं डोकं चढलं. त्याच्यामुळं मोठा ब्लँकेट घेऊन झोपली. म्हणले आता यांना झोपूनच घ्यावा. तसं डोकं काय उतरणार नाही. आता काही ये घरी राहते नाही. उतरायला तो नवरा घरी नाही ना. काय? डोकं त्यानं दाबून दिलं असतं. हा ते दाबी त्यानं डोकं, मी सांगितलं त्यांना. मग त्याला गरजच आहे दाबायची, म्हणजे तो दाबणारच ना. असं काय नाही, ते लय डेंजर आहे. का बा? म्हणजे डोकं दाब म्हणलं तर अशी दाबती नाही ते कधी. नाही बळबळ कसं तरी दाबायला लागते मी. असं बरं मेवण्या बाई, आता साधू घरी नाही. हा तुम्हाला करमत नसल. करमायचं काय, मला जातं कामामध्ये करमून. बरं चालू तुम्हाला चहा ठेवू का दाजी? चहा नको, शांता अगं बस. तोच मेवना एक. हा काय ते छान ते काहींच पितो आपण. थोडेसे गप्पा टप्पा मारू ना. हा ते तर आहेच. बरी ना ताई पण नक्की? सगळे बरे. तू? ताईला विचारून आले का? हा आलो. तुम्ही खोका तर वाटतं, तुमची नाही. तब्येत बरी नाही काय? नाही ठस खाई. हा असं तू का आलं का मला आजच होते. हा का? हा. बया काही दडपण येतं काय तुमच्या? नाही दर्पण कालय. हा काय मेवणी म्हणणार आहे का आमक घ्या मला तमक घ्या. नाही हो बाई, मला तुमचं काहीच नको. मला सगळं दिलंय देवानी भरपूर. हा चांगलंय तो आव. हा हा पण दाजी, बरं झालं तुम्ही आले. एक काम काय? करा, मला आहे ना मेडिकल मधून एक डोक्याची गोळी आणत्या का? डोकं ना तुम्हाला सांगते या बा, नुसतं फन करून राहिलो. लई असं ठसठस करतो, इतकं दुःख राहिलं का वास. अगं डोक्याची गोळी. हा गोळी काला खाती? मग आता मी ते औषध घ्यायला आलतो. काच हा ते मंगीचं असं डोकं दुखत. ते मा बहिणीचं हा. आम्हाला दोघींना डोकं दुखायची आदतच आहे. हा मग तिचं असंच कवाय डोकं दुखत. हा तर मग ते दुखायला लागलं हा. का तेच औषध घेतलंय मी आता. एक आणून खिशात त्याची. हा. घरी नाही गेलो. हा का? हा मग हे औषध घे थोडस हा आणि डोकंच राहील. बया येतं लय नितागार मस्त औषध आहे बाई. अहो मग ते आयुर्वेदिक घेतलं. हा का? बर बर. म्हणजे हे प्यायचंय का? अहो ती 900 रुपयाची बाटली. हा का? प्यायचं त्याच्यात पाणी बिनी काय टाकायचं नाही. असंच पिऊ? बाटलीत लावायचो आता. हा असं आहे काय? बया म्हणजे डायरेक्ट बाटली सर. पेन लगेच तुला 2 मिनिटात डोकं पाय ठाणार होईल. काय सांगत दाजी? आई नाही राहिलंय ना शांत. आईला म्हणजे करत दाजीनं औषध दे. बाई बर झालं दाजी, तुम्ही आणलं तरी औषध. पिऊन घेते मी घे. आता मग. अगं मला काळजी लहान मेवणीची. चांगलं लागत ना?
वजन तो ठसके वगैरे नाही टाकायचे. दाजी पण ते तर कडवट लागू राहिली तुरट दाजी अर्धी बाटली खाली केली बाई. आता एवढं ताईला नाही वाटलं. घे पिऊन घे तेवढं मी तिला जाता जाता नेईल मी. दुसरी नेशाल का? हा नेईल. अहो एवढं ताईला द्या काला परत 900 रुपये खर्चित बसा त्या. अगं तेवढं तर प्यायला नुसतं तुलाच लागत ते. हा. पण तुला सांगतो 2 मिनिटात तो डोकं उतरील ती. हा का? घ्या आणून तेवढी. बाया आले कस तरी ग दाजी. आता मात्र काम होईल आपले. काय म्हणले का दाजी? काय नाही म्हणलं ते दरवाजे लावेले काय करी लावेल तुम्ही काय टेन्शन घ्याते एवढं. हा घे तेवढंच होत. पण बरं झालं बाई तुम्ही औषध आणलं. आता आहे ना डोकं उतरूनच जाईल मावाला. उतरलं म्हणजे तुला काय सांगू तू अशी मातक्यान झोपशील. काय बरं तुला लागलं. हा हा? पण औषध गुणकारणी हा कस काय वाटलं औषध. बया दाजी हा अहो तुम्ही कोणचं औषध दिलंय मला? अरे असं जनात औषध येते लगेच बंदच करत डोकं. अहो दाजी मला नुसतं कस तरी हो राहिलं हो. तुला काय झालं. अहो म्हणजे असं नुसतं आता सांगताच येत नाही मला कसं हो राहिलंय. अशी गुंगी टाईप झालं का. हा असं गुंगी टाईपच झालं. मग त्या औषधानं तसंच होत. हा का? अरे बापरे. आता तुम्हाला सांगते दाजी हा ताईला असंच होतं का औषध दिले? हा असंच लगेच पडून घेते ती. हा का? हा मग मला सुद्धा पडावं लागेल. नाही बोल ना थोडी बोल. अरे मेवना लांबून आलाय. आता मंगी म्हण तुम्ही कुठं चालले. म्हणलं मी चाललो मा बहिणीक काच तिच्याच बहिणीक मी. मला माहित होतं साधू गावाला जायले तर मेवणीच काम करून जातो. मेवणीला गुंगी आली. अशी चोळी तो अशी लाल जरात करून ठेवतो. मस्त आईश करून माया घरी जातो. दाजी हा तुम्ही एकटेच काय बडबडून राहिले हो? अगं बडबडत नाही म्हणलं तो डोक्याला असं हिर दुखत असं ना हा तर मग या औषधानं राहील ते असं सांगत. मेवणे बाई हा मग तुमचं डोकं दाबून देऊ का? नका दाजी तुम्ही नका टेन्शन घेऊ. पण तुम्हाला एक सांगू का दाजी तुम्ही ना मला डोक्याचं औषध नाही दिलं. मग हे काच खोकल्याचं आहे काय. खोकल्याचं नाही मग तुम्ही मला दुसरंच काहीतरी दिलं. दुसरं काय देणार आहे मी तुला. दाजी हा बोल. तुम्हाला ना खरं सांगते तुम्ही ना मला दारू पाजली का? मेवण्या बाई तुला दारू पाहिजे का. या बा दाजी सगळी चेष्टा करील पण अशी चेष्टा करील का मी. तुम्हाला सांगू का दाजी काय झालं तुला. थांब शांत. अगं वकू नको थांब. क्वाड्या वाटत्या थोडी झोप दाजी हा बाबा मला तुम्ही खरं सांगा काय. तुम्ही मला काय पाजलं? दारू पाजली का? नाही ग दारू पाजल्यावर मग तर तू या औषधाला असंच होतंय. हा का? हा तू आता एक काम कर ना थोडं अरे पडशील तिकडं पडशील इकडं पड बाई. हा साधू आता 8 दिवसानं येणार आहे. हा तुम्हाला दम निघाल का तो. नको वाकू नका मेवण्या बाई घरात थुकू नका ना. थुकू राहिले का मी? मग अहो तुम्हाला बाण तरी राहिलं का. मेवण्या बाई हा घरात नको थुकू. हा काय? हा मेवण्या बाई तुम्ही तर माझ्या अंगावर थुकत होते. तुमच्या अंगावर यावर सगळा शर्ट भरून टाकला. शर्ट घालला काय? मग सॉरी दाजी
सॉरी बरं आता का. दाजी हानी सुटली बा डोक्याला ताण झाला बा मेवणीला. दाजी तुम्ही एवढ्या दिवसांनी आले ना हा आता मी तुम्हाला काय होतंय? अंडे अंडे. अहो असं काय करत राहिल्या? दाजी हा तुम्ही मला किती जीव लागले तेव्हा. हा मग पहिल्या पाहून शांता लहानी मेवणी आहे तू लाडकी माई. हा काय? मग मी मोठा आहे. हा. नीट बस. दाजी तुम्ही ताईला विचारून आले ना पण अम्मा थांबा मी फोन करतो. नको फोन करू. नको का? नाही नाही आज मी विचारून यायले. थुकू नको ना. आता मला बरावलंय शांता. दाजी तुम्हाला अंडे करू का? मेवण्या बाई हा. अहो तुमचे अंडे नका बोंबीलही नका मला काहीच नका. बर एकदम मी खरं मेवणी चान्स मारायला आलोय. आता मेवणी चांगली बुंगली घेतो चान्स मारून आणि काय साडवी लांब जाईल. मेवण्या बाई हा. पडू नका तुम्ही ना. आता ते अंडे करायच्या शोधित नाही राहिले आणि बोंबीलही करायच्या शोधित नाही राहिले. तुम्ही आता ना झोपून घ्या. असं आहे का? हा. आता झोपू का मी? हा झोप नाही काय नाही दाजी हं? तुम्ही माझी दाजी आहे. हाय ना. तुम्ही एवढ्या दिवसांनी आले आले ना. हा आज तुम्हाला मी पाहुणचार करणार आहे. पाहुणचार ऐक शांता. पाहुणचार नको करू. तुला उभं राहता येईना. पण तुम्हाला सांगू का दाजी हं? तुम्ही मला तुम्ही काही दारू पाजली का? काची दारू. तू झोप. ते औषधानं गुंगी आली. हा काय? हा हा काय? हम्म. दारू नाही का? नाही नाही बर बर. इकडे झोप. हा. जाऊ ना बाई. अहो मी काय म्हणतो थोडस बोला ना माशी. आता बोलते ना दाजी. मासाडू एवढ्या लांब जाय दे. हा तुम्हाला काही आठवण कामाला गेले पैसे कमवायला. तुम्हाला काही आठवण बिठवण येते का नाही काची? साडूची? अहो तुम्हाला सांगू का दाजी हं? मला लय ध्यान येतं लय ध्यान येतं. हा ना असं मला माझ्या नवऱ्याचं माझा नवरा लय प्रेम करतो माझ्यावर. हा ना. हाय, मग मी त्याच्यासाठी चालू आहे आज बरं का. काय म्हणलं दाजी? काही नाही हे म्हणलं लाईट आली ना ती पाहत होत. लाईट गेली होती का? हा आली आता. म्हणजे अंधार झालं होतं का? थोडं इकडून उजेड होता ना. दाजी हं? तुम्ही अंधारात बसले का मग? नाही उजेड ते मी लाईटीचा उजेड. मेवण्या बाई थुकू नका ना. अहो, थुकू नका. तुम्हाला कोणाचीच आठवण नाही आली बा. दाजी हं? मला आठवण येते ना तुम्ही भारी तोंड चोळी तेव्हा. हा मग दाजी हं? सारखं तोंडावर हात घाल फिरितो. ते तुझे करायला लागली मेवणी बा. मेवणीला का दारू जास्त झाली काय ग बा? दाजी हट. दाजी अरे, मेवणी तर हाणायला लागली आता. तुम्ही काय करीत होते नाही ते आता? नाही असं केलं ना. माग उंदीर होता ना मेवण्या बाई तुमच्या. उंदीर हा गेलं पळा कुठे? पळा. दाजी मला सोडा तुम्ही उंदराला मारणार आहे. हा अहो त्या दिवशी तुम्हाला सांगते दाजी हा. त्या उंदराने ना माझ्या कपाटातल्या साड्या खाल्ल्या. उंदरा ना. हा त्याच्या मला त्याच्या भिकारचं कुठं पळाला नाही ती गेल पळून खिडकी वाटत. गेला काय? हा गेला. बरं. तो बसा तुम्ही, बसा. सांगते, दाजी तो जर आता असता ना आला का परत? नाही गेला गेला का? गेला. तुम्हाला सांगते दाजी हा तो उंदीर आता असता ना त्याला असा हाणला असता. असा त्याला हाणला असता. असं त्याचं मुस्कट धरला असतं ना. मेवण्या बाई मला नावाची
शांती म्हणते. अहो तुम्ही तो उंदीर सोडून गेला सोडला आणि मोठाच उंदीर दादला, तुम्ही मलाच मारायला लागल्या. सॉरी 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 दाजी. हं? कोण आहे तुम्ही? हाय, हाय. तुम्हाला मारलं का म्या? अच्छा बा, तरी तुम्ही मलाच मारायला. सॉरी दाजी. तुम्हाला ते औषधांनी ना गुंगी वाढली. असं आहे का? उंदीर आला का? नाही नाही, गेला. त्याच्या मायला त्याचे सोडा सोडा तुम्ही मांदाजी सोडा. अगं. आता त्या हराम करायला मी सोडी. मेवण्या बाई, त्याच्या मायला त्याचे माझ्या 10,000 साड्या खाल्ल्या त्यांनी. त्याला लाज नाही वाटत? खाण्यात गेला तो, जाऊ द्या. हा? गेला. माझ्या नवरीने आणले होते मला. हा. मला ना दाजी तुम्हाला सांगते, पैठण थुकू नका. पैठणी होती ना, हम्म. त्याच्यावर मोर होता. मोर मग मोरच खाला. त्या उंदराने तो मोर खाऊन घेतला. अच्छी आयलाय काय. त्याला मी आता सोडणार नाही. कुठे तो तो गेला तिकडं. गेला काय? हा. बरोबर. मेवण्या बाई, हं. अच्छा झोपा. आता मला उठवी द्या का तुम्ही? नाही तुम्ही आता झोपा ना. झोपू हा काय? थोड्या बरोबर. झोपा. आता आहे ना मेवण्या बाईला लई दारू चढली. काय म्हणले की तुम्ही? तुम्हाला नाही, तुम्ही पडा पडा. दाजी हा तुम्ही ना, काय हो. दाजी हा तुम्ही ना हम्म. जेवल्याशिवाय हा. जाऊ नका. हा नाही जात, नाही जात. मी जेवणच जाणार आहे. आता मी जाऊ का स्वयंपाक करायला? नाही नाही नको. हं? पण गरीब मी तवर इकडे बसतो. असं हा करता का? पण बरं तुम्ही कुठे आहे दाजी? मी एक तो शेजारी बसतोय. आहे का? हं. दाजी हं. मी उठल्यावर तुम्हाला स्वयंपाक बनवून बर का? हा चालेल चालेल. तर मी आहे इकडे बस. तुम्हाला सांगते दाजी, हं? तुम्ही एवढ्या दिवसांनी आले हं. तर मला असं वाटू राहिलं पटकन करावं काय. स्वयंपाक. हा स्वयंपाक करावं साहेब. वाटू राहिलं. अहो तुझ्यापेक्षा मला लय असं तरतरी आली. हा काय? मग तर तुम्ही करू. मला असं झालं कवा करावा. काय करायला? जेवण जेवण काय मेवण्या बाई तो हाताला चव वेगळं. कोणची भाजी पोळी केली का अशी त्यांना दोन एक पोळी वाढवाच खातो का नाही. मग थुकू नका. पडा गडी पडा. बरं बरं. माझं नवऱ्याला लय आवडत माझं काय स्वयंपाक. स्वयंपाक. स्वयंपाक हा स्वयंपाक आवडतो. मला म्हणते शांती, तुझ्या सारखी बायको मिळायला ना हम्म. नशीब लागत ना. नाही तुझं चांगलं. लाखात लाखात एक एक. हा बरोबर लाखात एक एक. आणि तो चांगला असेल ना ग. काय हा? काय म्हण हाताला चव चांगली असेल ना, त्याच्यामुळं साधूला वाटत नाही का. बरं दाजी हं? मी थोडी झोपते. हा झोप झोप. थुकू नको. थोडी पड अशी पड. मग तुम्हाला करून देते. हा चालेल. मी लगेच तव ताट करून ठेवतो. हा हे म्हणलं. ताट कशाचं? अहो ताट मध्ये ये आपले जर्मनचे ताट नाही का, ती करून ठेवतो बा. करून म्हणजे काय? अहो दोन चून ठेवतो असे. नका नको? दाजी तुम्ही भांडे घासू नका. बर बर. मी आहे ना, हा. तुमची मेवणी आहे ना. हाय हाय. एवढी मेवणी असताना तुम्हाला भांडी धुवायची काय गरज आहे? नाही 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 मेवण्या बाई,
पडा तुम्ही पडा झोपा चांगलं आता झोपली वाटतं सारखी उठून 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 उभी राहायची आईला लई ताकद आपण ती आता तेवढी गुंगी आली तिला आता आहे ना मी एक काम करतो बायकोशी त्या मंगीशी खोटं बोलून आलो आणि मी ज्या कामासाठी आलो ना ते काम आता फाईन होईल मी मस्त हिला असे तोडू घेतो आणि मा काम करतो मी नेट निघून जातो हिची उतरायच्या आत निघून जातो पळून थांब मला ते कामला घेऊन आता ना फुल झोपाती फुल गुंगी आली आता हिचा आहे ना पुढून नाही कार्यक्रम करीत हिचा मागून कार्यक्रम करतो मागून केलं का म्हणजे मग शांत हो कोण आहे रे दाजी दाजी तुम्ही मला असं काय करून राहिले काही नाही झोप झोपू का बरं दाजी तुम्ही काम मग गागत्या काही नाही होतंय मला ते झोपत असं होतं दाजी असं काय करून राहिले अगं मला आहे ना फिट येत राहत फिटी येते का हा तू झोप तू तशीच राह झालं बाई एकदाच मोकळं आपण लई भारी वाटलं ज्या कामासाठी आलतो ते काम तर झालं मरुदी झोप थांबताय ना तिला ना पांघरून देतो चला आता हिची दार उतरायच्या आतमध्ये आपण निघून जाऊ आणि जर परत मिळवणी म्हणली ना मला दाजी तुम्ही आले मला असं तसं करून गेले मी डायरेक्ट तिला सांगत आय आय तिकडच पाय तिकडच तुमच्या तिडलाच आला असेल एखादा तिड मी का आला मी घरी आलो निघून कवाच चला तर निघून चल झोप बाई झोप बापरे मला ती झोप लागून गेली बया लय डोकं दुखायचं दाजी कुठे गेले पण हे दाजीने औषध आणलं मला पाजलं म्हण पूर्ण बॉटल पिऊन घे मला त्या औषधाने पण बसत बरं वाटलं बया पण माही दाजी कुठे गेले हा दाजीला चहा नाही पाणी नाही काही नाही कुठे गेले काय बाई मला येडीला खुशाल झोप लागून गेली बाया चहा नाही का काही नाही केला थांब दाजी का बाहेर बसले काय मला पाहू दे दाजीला